नमस्कार सर्वांना, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मखाणे। मखाणे खाण्याचे फायदे, कुणी खावे कुणी खाऊ नये, खाताना काय काळजी घ्यावी, खाण्याची योग्य पद्धत कोणती, वेळ कोणती, हे सर्व आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। तर मखाणा याला संस्कृतमध्ये नाव आहे कुमुद बीज, पद्मबीज, शालिनी बीज। मखाणे म्हणजे कमळाच्या बियांपासून तयार होणाऱ्या बिया। याचे मूळतः बिहार, उत्तर प्रदेश आणि आसाम भागात आहे। हे बी तलाव, पाणथळ जागेतील कमळ वंशातील वनस्पतीतून मिळते। आयुर्वेदानुसार जर गुणधर्म बघाल तर रस ही कशी आहे, म्हणजे चव कशी आहे, मधुर गोडसर आहे। गुण त्याचे जड आहे, स्निग्ध म्हणजे तेलकट ओलसर आहे। पोटेन्सी त्याची शीत म्हणजे थंड आहे। पोस्ट डायजेस्टिव्ह टेस्ट म्हणजे विपाक त्याचा मधुर आहे व वात पित्त शांत करणारे आहे, पण कफ मात्र वाढवू शकतात अतिसेवनाने। आता बघणार आहोत त्याचे खाण्याचे फायदे कुठले। तर पहिलं म्हणजे पचनासाठी लाभदायक। मखाण्यांमध्ये फायबर भरपूर असतं, जे बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन दूर करण्यात मदत करतं, पचन संस्थेला आराम देतो आणि पोट जे आहे ते हलकं करतं। नंतरचा फायदा म्हणजे वजन नियंत्रणासाठी उपयुक्त आहे। कमी कॅलरी आणि भरपूर प्रोटीन असलेले स्नॅक आहे। जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे अति खाणं टाळता येतं व त्यामुळे वजनावर नियंत्रण राहतं। पुढील फायदा म्हणजे डायबिटीज म्हणजेच मधुमेह नियंत्रणात राहतं। ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे, त्यामुळे रक्तातील साखरेचा स्तर हळूहळू वाढतो, त्यामुळे डायबेटिक लोकांसाठी सुद्धा उत्तम आहे। पुढील फायदा म्हणजे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे। लो कोलेस्टेरॉल, लो सॅच्युरेटेड फॅट्स असल्यामुळे रक्तदाब म्हणजेच बीपी नियंत्रणात ठेवतो आणि कोलेस्टेरॉल कमी करतो। पुढील फायदा म्हणजे हाडं व सांध्यांसाठी उपयुक्त आहे। मखाण्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं, सांधेदुखी, ऑस्टिओपोरोसिस यासाठी उपयुक्त ठरतं। पुढील फायदा म्हणजे अँटी एजिंग गुण सुद्धा या मखाण्यांमध्ये आहे। अँटीऑक्सिडंट जसे की कॅटेचिन्स भरपूर असल्यामुळे शरीरातील मुक्त रॅडिकलशी लढतो, त्वचा तजेलदार राहते आणि सुरकुत्या ज्या आहेत त्या उशिराने येतात। पुढील फायदा म्हणजे मानसिक आरोग्यासाठी लाभदायक आहे। मॅग्नेशियम आणि फॉस्फरसमुळे मानसिक तणाव, निद्रानाश यावर फायदा होतो, ध्यान एकाग्रता वाढते। त्यानंतरचा फायदा म्हणजे किडनी व लिव्हरसाठी सुद्धा फायदेशीर आहे। डिटॉक्सिफिकेशनसाठी मदत करतो, लघवी साफ ठेवतो व यकृतासाठी सुद्धा याचे फायदे आहेत। त्यानंतर स्त्रियांसाठी तर याचे विशेष फायदे आहे, म्हणजे मासिक पाळीत होणाऱ्या पोटदुखीवर आराम देतो, गर्भधारणेत थकवा आणि कमजोरी दूर करतो, मेनोपॉजमध्ये होणाऱ्या लक्षणांवर आराम मिळतो। त्यानंतरचा फायदा म्हणजे वात पित्त जे आहे ते शांत करतो। मखाणं हे मधुर, स्निग्ध, बल्यम वृषम च दीपकम म्हणजेच मखाणं मधुर आहे, बलवर्धक आहे, वीर्यवर्धक आहे व पचनशक्तीवर्धक आहे। आता बघणार आहोत मखाणे खाण्याची योग्य पद्धत कोणती, कुणी खावी व कुणी खाऊ नये। तर पहिलं बघूया कुणी खावं। तर हे कोणासाठीही उपयुक्त आहे, म्हणजेच कुणीही खाऊ शकतात। तर पहिलं तर लहान मुलं। मखाणे चुरून द्या किंवा दुधात उकळून द्या, हाडं मेंदूच्या विकासासाठी यांना खूप फायदेशीर ठरतं। त्यानंतर वृद्ध व्यक्ती, हलकं व पचायला सोपं असल्यामुळे व सांधेदुखी थकवा सुद्धा कमी करतो, त्यामुळे वृद्ध व्यक्ती सुद्धा खाऊ शकतात। त्यानंतर गर्भवती व स्तनपान करणाऱ्या स्त्रिया खाऊ शकतात। कॅल्शियम, प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट्समुळे उपयुक्त आहे व शरीराला बळकटी येते। त्यानंतर मधुमेही रुग्ण सुद्धा खाऊ शकतात। ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते। त्यानंतर जे डाएट करणारी लोक आहे, म्हणजे ज्यांना वजन कमी करायचं आहे, कमी कॅलरी, उच्च प्रोटीन व फायबरयुक्त असल्यामुळे डाएट करणारे व ज्यांना वजन कमी करायचं आहे ते सुद्धा खाऊ शकतात। आता बघणार आहोत कुणी खाऊ नये, म्हणजेच ज्यांची पचनशक्ती कमजोर आहे, कारण मखाणे हे कोरडे आणि थोडे जड असतात, त्यामुळे प्रमाणातच खायचे आहे। ज्यांना वारंवार बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन होतो, अति प्रमाणात खाल्ल्यास पचन बिघडू शकतं। त्यानंतर ज्यांना मखाण्यांमुळे ॲलर्जी होते, कधी कधी स्किन रॅश, खाज येते, अशांनी तर डॉक्टरांच्या सल्ल्याने खायचे आहे। एकूणच काय की मखाणं खाणं हे सर्वांसाठी फायदेशीरच आहे।
आता बघणार आहोत खाताना काय काळजी घ्यावी. कोरडे मखाणे खाल्ल्यास भरपूर पाणी प्यायचं आहे. कधीही अतिप्रमाणात खाऊ नये. दिवसाला 25 ते 30 ग्रॅम पुरेसे आहे. शक्यतो ताजे मखाणे खायचे आहे. पॅकबंद मखाण्यांमध्ये मीठ किंवा प्रिझर्वेटिव्ह असू शकतात, त्यामुळे शक्यतो पॅकबंद मखाणे खाणे टाळायचे आहे. आता बघणार आहोत मखाणे खाण्याची योग्य वेळ कोणती. तर योग्य वेळ म्हणजे सकाळच्या नाश्त्यामध्ये, संध्याकाळी तुम्ही आज स्नॅक्स म्हणून खाऊ शकतात किंवा रात्री झोपण्यापूर्वी दुधात उकळवून तुम्ही खाऊ शकतात. व खाण्याची योग्य पद्धत म्हणाल तर तुपात परतून खायचे आहे. थोडं मीठ व मिरी घालून म्हणजे साधं असं रोस्ट करून तुम्ही खाऊ शकतात. त्यानंतर दुधात उकळवून खायचं आहे. काही जण मखाण्याची चटणी, खीरही करतात, त्या पद्धतीनेही तुम्ही खाऊ शकतात. तर ही होती संपूर्ण माहिती. एकूणच काय, मखानं हे बल्यम, शुक्रवर्धकम, वात पित्त शामकम, स्निग्धम व मधुरम आहे. म्हणजेच असं आयुर्वेदात सांगितलं गेलं आहे की हे एक उत्तम सुपाच्य, पोषणदायक व शीतल फळबीज आहे, जे रोजच्या आहारात योग्य पद्धतीने घेतल्यास शरीर व मन दोन्ही बळकट होते. तर नक्कीच रोजच्या आहारामध्ये प्रमाणात मखाणे खाण्याची सवय करून घ्या व आपलं शरीर निरोगी व सुदृढ बनवा. पुन्हा भेटूया अशा एक नवीन माहितीसह. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.